कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली बाळा, उद्यापर्यंत खाऊन एकदम ठणठणीत बरं व्हायचं काय? उद्या आपल्या आप्पीचं ढावळा जेवण हाय। आणि आपल्याला जायचंय ना तिकडं। रूपा, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस। अगं मीच सांगितलं डोहाळे जेवण करायला। त्यांच्या आनंदावर आपण कशाला विरजण घाला। हा, आप्पी नारजेच्या आनंदाच्या पुढे काय आहे ना? ओ मावशी, ग बसा ना जरा। मने, तू निघ इथनं, जा आतमध्ये जाऊन बस। आता ग बाया, मला कशाला दाबताय? हे बघ रुपाले, अगं तुला न सांगता ह्यांनी त्या ढवा जेवणाचा घाट घातलाय, आणि हे जर तुला नंतर कळलं तर किती वाईट वाटेल सांग बरं। हा, आणि बाया, अजून आता परत एखादा धक्का तुला बसावा असं अजिबात मला वाटत नाही। हा ताई, हे बघा, असं खाता खाता उठू नका। आमची खरंच इच्छा नव्हती डोहाळे जेवण करायची। तुमची पण इच्छा नसेल तर आपण नको करूया खरंच। हो रूपा, अगं मीच म्हणालो, ऐकतच नव्हते ते। भाऊजी, तुम्ही करा डोहाळे जेवण। बाळाची कुठलीही गोष्ट म्हणली की फक्त मला माझं बाळ आठवतं। रुपाली, अगं विसरून जाते, नको परत परत आठवू। असं बोलून काय होतंय तवा? पण खरंच बाय रुपाले, तू लय मोठ्या मनाची बाय आहेस बघ। अगं हे बोलणं तरी काय सोपं असतंय का? तुम्ही करा, चांगलं करा, फक्त मी नाही येऊ शकत। ताई, अगं रुपाली, रुपाली थांब थांब बाया, माझी रुपाली ग। दादा, मी हेच म्हणत होतो, अरे आपण नको करायला डोहाळे जेवण। ऐक अर्जुन, अरे ती स्वतः म्हणाली की आता, आणि थोडं सावरायला वेळ जाणार तुला। सराव, पण त्यांची इच्छा नाहीये, ती कळते की। हा, पण आता नाही केलं तरी बी वाईट वाटेल ना तिला। मला तर बाई काय कळना झालंय। आता आपण ठरवलंय ना तर करूयात। हे बघा, मला असं वाटतंय लय गाजावाजा नको करायला, साधच करूया आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।